विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। महिलेच्या खुनाला अखेर सांगली पोलिसांनी वाचा फोडली। कुजलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न। महिलेच्या पतीने व सासऱ्याने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न। मिरज ग्रामीण व LCB पोलीस पथकाची संयुक्त कारवाई। उत्तर प्रदेशमधील दोघांना खून प्रकरणी अटक। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील टाकळी ते मल्लेवाडी रस्त्यावर उसाच्या शेतात बोलवाड तालुका मिरज येथे एका अज्ञात स्त्रीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता। या महिलेचा तिच्या नवऱ्याने व सासऱ्याने खून केल्याचे निष्पन्न झालेले असून उत्तर प्रदेशमधून त्या महिलेला आणून तिचा मिरज तालुक्यात खून करून फरार झालेल्या दोघांना सांगलीच्या LCB पथकाने गजाआड केले आहे। मयत झालेल्या महिलेचे नाव नीतू उर्फ शालिनी यादव असून या महिलेच्या खून प्रकरणी पोलिसांनी आकाश उर्फ विशाल दीनदयाळ यादव वय वर्ष 24 व दीनदयाळ रामबाली यादव वय वर्ष 55 राहणार खुज्जी, ठाणा चंदवक, जिल्हा जैनापूर, राज्य उत्तर प्रदेश या दोघांना अटक करण्यात आली आहे। मिरज तालुक्यातील बोलवाड ग्रामपंचायतच्या हद्दीत कुमार पाटील यांच्या उसाच्या शेतामध्ये एका अनोळखी स्त्री जातीचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता। सदर गुन्ह्याचा तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत होते। सदर मयत संशयास्पद असल्याने मयताचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस दिले होते। वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी आपल्या शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व महादेव पवार यांची 2 पोलीस पथके तयार केली होती। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार इम्रान मुल्ला व संकेत मखदूम यांना खून झालेल्या परिसरात पुरावे शोधले असता त्या ठिकाणी पुणे ते मिरजपर्यंतचे 2 प्रवासी रेल्वे तिकीट मिळून आले होते। या धाग्यावरून सांगलीच्या LCB पथकाने पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील CCTV फुटेज तपासून तसेच परिसरातील दुकानदार, मिरज येथील रिक्षा चालक, फेरीवाले, हमाल यांच्याकडे तपास करून संपूर्ण माहिती मिळवून शेवटी पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील खुनातील मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले। उत्तर प्रदेश राज्यातील जैनापूर जिल्ह्यातील यादव कुटुंबियांमध्ये वादावादी झाली होती। या वादावादीतून नीतू उर्फ शालिनी यादव हिने आकाश उर्फ विशाल यादव व दीनदयाळ यादव यांच्यासह कुटुंबियांच्या विरोधात चंदवक, जिल्हा जैनापूर, राज्य उत्तर प्रदेश पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। सदरची तक्रार पोलीस ठाण्यात मिटवून ते बाहेर पडले होते। यावेळी त्यांनी भांडण मिटवित असताना आम्ही वेगळे राहू असे सांगून भांडण मिटवून घेतले होते। त्यानंतर दोघांनी त्या महिलेला वाराणसी ते पुणे येथे आणले। पुण्यातून मिरज येथे 16 डिसेंबर रोजी आणले। यावेळी मिरज रेल्वे स्टेशन येथे उतरल्यानंतर एक रिक्षा करून टाकळी येथील वड्याजवळ आल्यानंतर तिघेजण रिक्षातून उतरले। ओढ्यापासून पुढे डाव्या बाजूस असणाऱ्या उसाच्या शेतात पत्नीस घेऊन जाऊन नवऱ्याने व सासऱ्याने संगनमत करून तिचा शॉलने गळा आवळून ठार मारले। मारल्यानंतर त्या महिलेचे प्रेत उसामध्ये टाकून दिले व तेथून संशयित आरोपी पुन्हा मिरज रेल्वे स्टेशन येथे येऊन उत्तर प्रदेशला फरार झाले। सांगलीच्या LCB पथकाने तसेच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करून खुनाला वाचा फोडली आहे। सबळ पुरावा घटनास्थळी नसताना आरोपींना शोधून त्यांना गजाआड करण्यात सांगलीच्या पोलीस पथकाला मोठे यश आले आहे। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे यांच्यासह पथकाने महिलेचा खून निष्पन्न करून यश प्राप्त केले आहे।